हाय फ्रेंड्स, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं नव्याने स्वागत. तर कालचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच होता, गणपती स्थापनाचा होता. गणपती डेकोरेशनचा होता. आणि आजचा ब्लॉग गणपती स्थापनेचा मी केलेला आहे. तर इथे मम्मीने मोदक बनवू लागले, म्हणजे मम्मीने हेल्प केली. पूर्ण मोदक मम्मीनेच बनवले, मी फक्त तळले. तर इथे मम्मीने मोदक बनवून घेतले आणि मी बाकीची तयारी आवरून घेतली, म्हणजे तयारी वगैरे करून घेतली. कारण आम्हाला जायचं होतं अहोंच्या गणपतीच्या स्थापनेला, पण तिथं जायचं होतं, म्हणजे मोठ्या गणपतीच्या स्थापनेला पण जायचं होतं. आणि घरच्या गणपतीची स्थापना आणि आरती पण करायची होती. तर मी असा मस्त लुक करून घेतला आहे. ही साडी वेअर केली मी. आणि हे बघा, इथं सगळं व्यवस्थित म्हणजे मांडणी झाली होती. फक्त छोटा गणपती आणि आपली गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची बाकी होती. तर ती हे आल्यावर, म्हणजे पिल्लूचे पप्पा आल्यावर ठेवणार होते, तर त्यांच्या हातून. तर इथे व्यवस्थित असं मस्त करून घेतलं होतं सगळं. म्हणजे ते आल्यावर फक्त मूर्ती ठेवायची राहील, नाही तर खूप गडबड होऊन जाते. मग ते म्हणतात चल चल उरको, टाईम होतो आहे, असं होतं आहे तसं होतं आहे. मग त्याच्या पहिले मी सगळं व्यवस्थित आवरून वगैरे सगळं ठेवलं होतं. म्हणजे ते आले की फक्त बाप्पा आपल्याला बसवायचा राहील असं मी करून ठेवलं होतं. ते बाप्पा ते घेऊन आले होते. बाप्पा आधीच घेऊन आलो होता आम्ही, आणि इथून दुसरीकडनं आणलेलं होतं, दुसऱ्या गावांवरनं. तर बाप्पा आधीच घेऊन आलो होतं. पण तो दुसऱ्या रूममध्ये ठेवला होता, ह्या रूममध्ये आणला नव्हता स्थापनेच्या ठिकाणी. तर तिथे त्याची पूजा वगैरे करून घेतली, वेलकम केलं बाप्पाचं. तर आमचा बाप्पा कसा वाटला, तर मी पिल्लूच्या अनुसार बाप्पा आणला, म्हणजे बालगणेश आणला. कारण घरात लहान बाळ आहे म्हणून मला बालगणेश आणू वाटला. आणि मी मागच्या वेळेस पण बालगणेशच आणला होता, कारण पिल्लू पोटात होती. सो मग असं म्हटलं, मी प्रेग्नंट होती, तर माझी इच्छा होती की मी बालगणेशच आणावा असं. तर मी तेव्हा पण बालगणेश आणला आणि आता पण बालगणेशच आणला. तर कसा वाटला तुम्हाला बालगणेश? तर या बालगणेशाचे जे केस आहेत ना, ते ओरिजिनल केस आहेत. म्हणजे हात लावला की ओरिजिनलच, म्हणजे लूक येतो त्याला. काय म्हणतात त्याला, वीक येतो बाप्पाचा. तर त्या वीकमुळं जास्ती त्याला खूप सुंदर लूक आला होता. म्हणून मी त्याला जास्ती काही सजवलं नाही, डायमंड वगैरे नाही लावला, कारण तो लूक चालला गेला असता त्याचा. त्याच्यामुळे मी त्याला फक्त मोतीचा हार वगैरे असं चढवला आणि कानातल्यान वगैरे असं व्यवस्थित डेकोरेशन करून घेतलं होतं. मी तिकडनंच करून आणलं होतं, मी सांगितलं नव्हतं, त्यांनीच करून आणलं होतं. आणताना मी फक्त सांगितलं होतं की जास्ती सजव जा नका, जसे डायमंड वगैरे नका लावू जा असं. तर इथे बाप्पाचं स्थापना करून घेतली, इथं पूजा वगैरे करून घेतली. हे माझे सासरे, त्यांनी पण पूजा वगैरे करून घेतली. आणि मग आरतीच करायची होती, तर सगळ्यांनी पूजा बाप्पाची ही करून घेतली. आणि मग आरतीला सुरुवात झाली. आणि कारण लवकर थोडं करून घ्यायचं होतं, तरी पण उशीरच झाला होता. संध्याकाळचे 6 वाजून गेले होते आणि आरतीला 7 वाजून गेले होते. 1 तास स्थापनेमध्येच गेला, म्हणजे मंत्र वगैरे काय म्हटले. तर सगळा ब्लॉग इथं घेतला आणि बाकीचा ब्लॉग उभा आलेला आहे, म्हणजे रील काढायचं होतं, त्याच्यामुळे तो उभा आहे बाकीचा, त्याच्यात मी ॲड करून घेतला आहे. तर इथे आरती वगैरे करून घेतली आणि मग जायला उशीर होत होतं मोठ्या बाप्पाच्या इथे. तर तिथे ब्राह्मण येणार होते लवकर, पण गडबड अशी झाली की ते ब्राह्मण येऊन चालले गेले होते. मग ते म्हटले की मला दुसरीकडे काम आहे, मी तिथून येतो तुमच्याकडे असं परत. तर मग परत फोन आला की अजून थोडा टाईम आहे, तर तू घरीच शिवला खाऊ वगैरे घालून दे असं. तर मग मी इथे पिल्लूला बनवलेली खिचडी, तर मी पिल्लूला खिचडी वगैरे खाऊन घातली, म्हणजे तिचा त्रास देणार नाही. तशी पण तिचा त्रास कमीच आहे, असं काही त्रास नाही आहे तिचा मला एवढा. ती शांत आहे, जास्त चिडचिड नाहीच आहे. सो तर मग मी ते तिला खाऊ वगैरे घातलं. आणि इथे ही पिऊ ब्लॉगिंग करत होती, व्हिडिओ काढत होती, व्हिडिओ शूट करत होती. स्वतःला पण घेऊन घेतलं आहे तिने त्याच्यात. तर मी बाप्पाला इथे पण मी मोदकच केले होते, कारण पहिलाच दिवस म्हटल्यावर बाप्पाचं सर्वात फेवरेट म्हणजे मोदकच होते. उकडीचे मोदक करायला मला टाईम नव्हता, मग मी साधेच मोदक केले. तर मग तिथे मी 51 मोदक दिले आणि इथे मी 11 मोदक दिले घरी. जास्ती मोदक करायचे म्हटलं तर तेवढा टाईम नव्हता, आणि सगळी गडबड, एकटी असल्यामुळे सगळी गडबड होऊन जाते. आणि पिल्लू पण असल्यामुळं टाईम नसतो एवढं सगळं करायला. तरी पण मग होतं तेवढं मी करते, मला आवडतं हे सगळ्या गोष्टी करायला. जर मग मी करून घेतले, तिथे 51 मोदक केले आणि इथे 11 मोदक केले. तर मग मी पहिले मोदक वगैरे भरून घेतले, पॅक करून घेतली, पूर्ण अशी तयारी करून घेतली, फक्त जायचं राहील असं. तर आमच्यासाठी पण मी स्वयंपाक करून घेतला होता, पण आम्हाला यायलाच एवढा उशीर झाला की घरी येऊन जेवलोच नाही. तर मग इथे
तर इथे आम्ही मुलीला चिडवत होतो की खूप सुंदर असे मोदक झाले आहे, कारण तिचा उपवास होता. तर आम्ही ती नाही खाऊ शकत होती, तर तिला आम्ही दोघी चिडवत होतो की वाव खूप सुंदर मोदक लागतात. आणि तिला ॲक्च्युली मोदक खूप आवडतं, तर त्याच्यामुळे ती थोडी चिडत होती. आणि मग इथे पिल्लूसोबत थोडासा टाईम स्पेंड करून घेतला, कारण अजून उशीर होता जाण्यासाठी, म्हणजे टाईम होता जाण्यासाठी. तर मी थोडासा पिल्लूसोबत टाईम स्पेंड करून घेतला आणि सगळंच आवरलं गेलेलं होतं म्हणून बसून राहिले मस्त. आणि मग कॉल आला की आता या असं, मग ते घ्यायला आलो ते खाली पिल्लूचे पप्पा. तर मग जायचं होतं. तर मग इथे जी ब्लॉग करत होती म्हणजे ती आहे यांच्या मामाची मुलगी आहे तिचं नाव पिऊ आहे. तसं मी पूर्ण फॅमिलीचं इंट्रोडक्शन करणार आहे, पण तसा टाईमच नाही भेटत आहे आणि तसा चान्सच नाही येते की मी सगळ्यांना तुम्हाला दाखवू असं. आणि प्रत्येकाला स्पेशल दाखवावं लागेल, तेव्हा ते म्हणजे तेव्हाच समजेल की ही हिची कोण आहे, ती तिची कोण आहे असं. तर फॅमिली मोठी असल्यामुळं पण मी वरती राहते आणि वरती मी माझे सासरे आणि पिल्लूचे पप्पा आणि पिल्लू आम्ही एवढेच राहतो, 3 जण राहतो आणि त्यात पिल्लू आहे चौथी. तर बाकी खाली राहतात आणि बाकी समोरचं एक घर आहे तिथे राहतात, आता बांधलं आहे ते. तर मग मी तुम्हाला ते सगळं कोणती फॅमिली आहे ते सगळं सांगणार आहे एखाद्या वेळेस. तर तो टाईम आला की मी तुम्हाला सांगेलच तसं. तर मग इथे आम्ही गणपतीच्या इथे आलो आणि हे बघा आमचा गणपती बाप्पा खूप सुंदर वाटत होतं ते डेकोरेशन. म्हणजे ॲक्च्युली डेकोरेशन काहीच नव्हतं, हा जो तो वेल्वेटचा लाल कापड आहे आणि असे फुलं छान सुंदर असे लावलेले आहे. आणि वरती म्हणजे बाप्पा एवढं उंच होतं की ते डेकोरेशनच त्याला एवढं सूट करत होतं ना, खूप सुंदर वाटत होतं ते. पवित्रो वा सर्वावस्थांगतो विवायस्परे पुंडरीकाक्षं तवायाभ्यन्तरं दुतिः सर्वं दुतिः नमस्कार करा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. हस्ते जलमादाय वैनाथवात्लवा अद्य पूर्वोच्चारार्थे एवं ग्रहगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ आत्मना पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थ भाग शीर्षाक उत्पन्नाय वकासनावल्या नामना यजमान सपत्निक अहं प्रतिवासिक निहित राडा ग्रुप प्रतिनिधी स्वरूपेण पार्थिव सिद्धिविनायक देवता पंच उपचार चंदनम दिव्यं गंगाढ्योऽपि सुमनोहर हे परम श्रेष्ठ चंदनम निर्मीयतां सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. गंगादिविदं पूज्य
तर खूप सुंदर अशीच पूजा त्यांनी केली. खूप छान मंत्र वगैरे, म्हणजे उशीर झाला होता तरी त्यांनी शांततेत व्यवस्थित ब्राह्मणने पूजा केली. तर पूजा वगैरे व्यवस्थित सगळं छान झालं. आणि मग इथे सगळं पूजा वगैरे झाल्यानंतर अजून शेवट काही थोडीशी पूजा होती ती इथे त्यांनी उरकवून घेतली. अशा प्रकारे म्हणजे पूर्ण पूजा झाली होती. तर आम्हाला इथे 11:30 झाले होते रात्रीचे, म्हणून गर्दी थोडी कमीच होती. बरेच जण घरी चालले गेले असतील. तर मग इथे ते तांदूळ वगैरे माझ्या ओटीत त्यांनी टाकले आणि त्यांनी सांगितले की हे तांदूळ घरी जाऊन बरकत म्हणून ठेवा. तर बरकत म्हणून म्हणजे आपल्याच तांदळात टाकून द्यायचे, वापरू शकतो आपण त्यांना, पण आपल्या तांदळात टाकून द्यायचे, तिथे बरकत म्हणून चांगले असतात. तर ते तांदूळ त्यांनी माझ्या ओटीत टाकले. त्यांना ब्राह्मणने दिले, ब्राह्मणने त्यांना दिले, त्यांनी माझ्या ओटीत टाकले. तरी तर शिवचे गाणे चालू होते. कारण खूप उशीर झाल्यामुळे तिची थोडीशी चिडचिड झाली. तिला झोप लागत होती, पण मग तिला मृणालीने घेतलं, सांभाळलं आणि तिची गाणी ऐकत होती मस्तपैकी. तर इथेच मी हा ब्लॉग संपवते. तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय.